नमस्कार. भारतरत्न महर्षी अण्णा कर्वे आणि बाया यांच्या पुण्यभूमीत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. दिसामाची काहीतरी ती लिहावे प्रसंगी अखंडित वाचन. प्रस्तुत ओळी समर्थ रामदास स्वामींनी आपल्या ज्येष्ठ बंधू गंगाधर यांच्या पुत्राला लिहिलेल्या पत्रात लिहिली. यातून लेखन आणि वाचन याचं महत्त्व अधोरेखित. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटले की युवा शक्ती ही देशाची एकमेव खरी संपत्ती आहे आणि हा युवा जर घडवायचा असेल तर त्या वाचनाला पर्याय नाही. वाचनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायचा असं ठरवलं. या 15 ऑक्टोबर हे वाचन प्रेरणा दिन आणि लेखक आपल्या भेटीला या आपल्या महिला शक्तीतर्फे चालवल्या जाणाऱ्या उपक्रम या दोघांचंही औचित्य साधून आज महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालय, महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रसिद्ध लेखक माननीय श्री V.ला ढवळे सर यांना आमंत्रित केले आहे. सरांनी आज अनेक पुस्तके लिहिली. काव्यसंग्रह, सुविचार पुस्तिका, थोर व्यक्तिमत्वावर त्यांच्या जीवनगाथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. मराठी उद्योजकांच्या कथा असं वैविध्यपूर्ण साहित्य सरांनी रचून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सरांनी लिहिलेल्या बऱ्याच पुस्तकांचा विविध अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे आणि संदर्भ साहित्य म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. साहित्याशी संबंधित अनेक उपक्रमात सर सक्रिय सहभागी आहेत. टीव्हीवरील काही कार्यक्रमातही आपण सरांना पाहिलेलं आहे. असं हे उत्साही आणि उमद व्यक्तिमत्व आज आपल्याला भक्ती म्हणून लाभले हे आपलं भाग्य. मी प्रशालेच्या वतीनं सरांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रशालेच्या प्राचार्या माननीय शोभाताई कांबळे, संस्थेच्या आजीव सदस्या माननीय वैशालीताई पोद्दार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री गायकवाड सर, प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय गोले सर, सुपरवायझर माननीय केंगार सर, आपल्या ग्रंथालयाचे गुरुभक्कम आधारस्तंभ असणाऱ्या शोभाताई डोईफोडे आणि हेमांगीताई घोडे, उपस्थित शिक्षक वृंद आणि तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या विद्यार्थिनींनो, तुमचं सर्वांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रम आपण ज्या हेतूने या कार्यक्रमासाठी इथं जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाचा हेतू आपल्याला अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी मी आपल्या प्राचार्या शोभाताई कांबळे यांना विनंती करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक करावं. मी आपल्या संस्थेच्या वतीने आजच्या प्रमुख पाहुण्यांचे म्हणजेच माननीय ढवळे सर यांचे स्वागत करते. आपण अनेक विविध उपक्रम आपण राबवत असतो आणि या उपक्रमाच्या अंतर्गत अनेक उद्दिष्ट असतात की विद्यार्थ्यांपर्यंत त्या उद्दिष्ट पोहोचवणं, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा रस वाढवणं, हे सगळ्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवले जातात. आज आपण माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून आपण हे कार्यक्रम सादर करत आहोत. हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर हा दिवस जो आहे हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्त्व समजावे, शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ती निर्माण व्हावी, हाच वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश आहे. अभ्यास ही अभ्यास न राहता अवांतर वाचन ही आवश्यक आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. वाचन दिनाचे निमित्ताने शाळा महाविद्यालयात डॉक्टर अब्दुल कलाम यांचे पुस्तकांचे वाचन व्हावे, एक वाचन कट्टा निर्माण व्हावा आणि विद्यार्थी शिक्षक यांचा त्यामध्ये सहभाग असावा आणि सामाजिक स्तरावरही याचा प्रसार व्हावा. या दृष्टिकोनातून हे उपक्रम आपण विविध शाळांमध्ये राबवत असतो. पुस्तके तर आपल्याला प्रेरणा देतातच, पण महत्त्वाचे म्हणजे ते ज्ञानाचे भांडार आहे. वाचनात अनेक विविध गुण आहेत. शब्दसंग्रह समृद्ध तर
होतातच, पण ज्ञानाची कक्षाही उंचावते. मनोरंजन हा एक भाग आहेच, त्याचबरोबर सातत्याने याचे प्रयोग आणि प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, विद्यार्थ्यांना घडवायचं असेल तर शिक्षकांमध्ये उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावाच, पण विद्यार्थ्यांशी वागताना त्याचे आपुलकीचे नाते असावे, जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा. केवळ पुस्तक वाचन करणं हेच महत्वाचे नाही, तर शिक्षण देणे एवढेच शिक्षकाचे काम नसून मुलांमध्ये उच्च धैर्य प्रज्वलित केले पाहिजे असे त्यांचे मत आहे. आपण नेहमीच ऐकतो, वाचाल तर वाचाल, पण आपण नेहमीच हे वाक्य जरी म्हणत असलो तरी फक्त बोलण्यातच त्याचा अर्थ नाहीये, तर हे आपण चांगल्या पद्धतीने त्याचा स्वीकार करणे, नित्य नियमाने पुस्तकं वाचणे, त्याचा संग्रह करणे, आपल्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये वाचन केल्यानंतर विविध पैलू घडवून आणणे, हे जर आपण केले तरच खऱ्या अर्थाने हे अब्दुल कलामांना आपण आदरांजली आपल्याकडनं ठरेल. आणि म्हणूनच जे आपण उपक्रम राबवतो, वाचन प्रेरणा दिन जे आपण साजरा करतो, प्रत्येक वर्षी आपण यासाठी आपल्या शाळेमध्ये एक विख्यात व्याख्यात्याला बोलवतो आणि त्या अंतर्गत एका लेखकाला आमंत्रित करून आपण त्यांच्या द्वारे दिले गेलेले उद्देश किंवा विविध माहिती आपण ग्रहण करून आपल्याही वाचनामध्ये आपण रस कसा निर्माण होईल त्याकडे आपण पाहत असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण माननीय दी. पिंगळे सर यांना आपण बोलवलेलं आहे. ते उत्कृष्ट लेखक तर आहेतच, पण ते उत्कृष्ट वक्ते पण आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे काही कथा संग्रह, काव्य संग्रहही आहेत. तर असेही गुण आयामी वक्ते आपल्याला लाभले आहेत, तरी आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि त्यांच्या बोलण्यातनं आपण त्यांचे जे विविध पैलू आहेत ते आपण जाणून घेऊया. धन्यवाद. अतिथी देवो आपली संस्कृती, आपल्या आजच्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या ग्राहकांना विनंती करते आहे. श्रीफळ आणि पुष्प आपण यांच्या पाहुण्यांचं स्वागत करत आहोत. कौतुकाची गोष्ट म्हणजे हे जे फूल आपल्याला दिसतं आहे हे आपल्या विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेलं आहे. सरांची जी पुस्तकं आहेत त्यांनी स्वतः लिहिलेली अशी बरीच पुस्तकं सर आपल्या ग्रंथालयाला भेट देत आहेत. ती प्राचार्यांनी स्वीकारावी, सरांच्या संस्थेत प्राचार्यांनी स्वीकारावी असं मी निवेदन करते. आपल्या ग्रंथालयातली पुस्तकं आहेत सगळी बाळांनो, तुम्हाला आता त्या वाचनाचा लाभ मिळणार आहे. ही पुस्तकं घ्या आणि जरूर वाचा. सरांच्या लेखनातलं विविध व्यक्तिमत्व जे आहे त्यामुळे त्यांच्या लेखनातून दिसतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य सरांच्या लेखनातून आलेलं आहे. मी स्वतःही वाचले, अतिशय छान आहे. तुम्हीही त्यांचा आस्वाद नक्की घ्या. सुरुवातीला मी जो सरांचा उल्लेख केला किंवा परिचय केला, त्यामुळे आपल्या सगळ्यांची उत्सुकता आता वाढते, शिकेला पोहोचले की अरे हे सर आपल्याला काय सांगणार आहे. त्या सरांविषयी जास्तीची माहिती जाणून घेण्यासाठी मी आपल्या ग्रंथालयाच्या नेमांगी गोळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचा सविस्तर परिचय आपल्याला सर्वांना करून द्या. नमस्कार. आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे साहित्यिक श्री दी. पिंगळे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांचे शिक्षण MA, BL, BJ आणि MA झालेले आहे. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अधिष्ठाता, चिंचवड, पुणे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष, साहित्य कलावंत
अण्णाभाऊसाठी मामासाहेब मोहोळ, ज्योतिबा फुले, साने गुरुजी, लहुजी करतात व मराठी उद्योजकांवर त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. चौपट, संस्कारांच्या बातम्या हे कथासंग्रह आणि इंग्लिश ग्रामर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सरांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार, या दशकातील सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय चरित्रवाङ्मय पुरस्कार, साहित्य रत्न, स्थायी साहित्य सेवा, सुवर्णमौर्य, प्रतिमा काव्य पुरस्कार, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार, भीमभूषण इत्यादी अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे. इयत्ता 7वी मराठी पाठ्यपुस्तकात सरांचा धडा आहे. BMCC महाविद्यालय प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी प्रेरणात्मक मराठी उद्योजक या पुस्तकाची निवड झाली आहे. व्यवसाय मार्गदर्शन 9वी ते 12वी मराठी उद्योजक भाग 1 ते 4 या पुस्तकांचा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर. अनेक वेगवेगळ्या विशेषांकांच्या संपादनाबरोबर 16 वर्षे शब्दाई पत्रिका दिवाळी अंकाचे तर प्रकाशन देखील करत आहे. संत गाडगेबाबा, साने गुरुजी, लोकशाहीर अण्णाभाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, मराठी उद्योजकता अशी घडतात नामकरे अशा विविध विषयांवर करायची व्याख्याने झाली आहे. अनेक साहित्य संमेलनात मान्यवर बघतात म्हणून उपस्थित करतात. अंक व वृत्तपत्रात विविध विषयांवर लेखन केले आहे आणि करत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संपादक, साहित्य सेवा संस्थेचे उपाध्यक्ष, संत नरहरी सेवा प्रचारक मंडळाचे कोषाध्यक्ष, शब्दाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, शब्दाई पत्रिका त्रैमासिकाचे संपादक अशा सामाजिक उपक्रमांसाठी सरांचा उल्लेखनीय प्रभाव आहे. सरांनी लिहिलेल्या प्रेरणात्मक मराठी उद्योजक भाग 1, 2, 3 या पुस्तकात उद्योजकांचा स्टार प्रवाह या मराठी चॅनलमध्ये झेप या मालिकेत समावेश होतो. या मालिकेला माननीय संजीव वैद्य सरांचे दिग्दर्शन लाभले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूरदर्शनवर कलारंग या प्रसंगात युवा साहित्यिक म्हणून सरांची मुलाखत संपन्न झालेली आहे. शून्यातून उभारलेल्या प्रचंड उद्योगांच्या निर्मिती कथांना शब्दरूप करून बेरोजगार तरुणांच्या मनात आशावाद पेरला आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल तर मराठी म्हणून उद्योगातही क्रांती करू शकतो असा चांगला संदेश सरांनी तरुणांना दिलेला आहे. विद्यार्थी मैत्रिणी, सरांची पुस्तके आपल्या ग्रंथालयात आहेत. तुम्ही जरूर ती वाचा. त्या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. आवर्जून सांगायचे वाटते की मराठी साहित्य परिषदेत असे पहिल्यांदाच घडले आहे की माध्यमिक शिक्षक कार्यवाहक म्हणून निवडून आले आहेत. त्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन. माझ्या प्रेरणानिमित्त असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे साहित्यिक आपल्याला लाभणे हा खरंच खूप चांगला योग आहे. धन्यवाद. असं म्हणतात की कपाटातलं पुस्तक हातात घेऊन वाचलं की मगच त्या पुस्तकाचा जन्म होतो. म्हणजे पुस्तक जन्माला येण्यासाठी लेखक जितका महत्त्वाचा तितकाच वाचकही महत्त्वाचा. लेखक आणि वाचक यांच्यातलं अंतर कमी करून त्यांना त्यांच्यातला दुवा सांगण्याचं काम करण्यासाठी म्हणून आपण लेखक वाचक प्रकल्प सुरू केलेला आहे. त्या प्रकल्पाची माहिती सांगण्यासाठी ग्रंथालयाच्या शोभाताई डोईफोडे यांना मी विनंती करते की त्यांनी सतत उपक्रमाची माहिती आपल्या विद्यार्थिनींना सांगा. भारताच्या क्षेत्रांतरण कार्यक्रमाचे जन्म ज्येष्ठ शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर जन्मदिवस. निसारी नाईक म्हणून ओळखले जाणाऱ्या अब्दुल कलाम यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील चारी बाजूने समुद्राने वेढलेल्या पवित्र भूमी असलेल्या रामेश्वरम या ठिकाणी 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाले. नावाडी कुटुंबात जन्माला आलेल्या अब्दुल कलाम यांनी समुद्र
उडतात, विमान कसे उडते, असे अनेक प्रश्न त्यांना लहानपणी पडत असत. पुढे जाऊन याच मुलाने विमान व देशासाठी अनेक क्षेपणास्त्रे बनवली व संरक्षण क्षेत्रात भारताला मजबूत केले. भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाची आघाडी डॉक्टर कलाम यांनी यशस्वीपणे सांभाळली. तसेच अवकाश संशोधनात त्यांनी भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. वैयक्तिक कामापेक्षा त्यांनी नेहमी सांघिक कामगिरीवर भर दिला होता. आपल्या सहकार्यातील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून देण्याची कला त्यांच्यामध्ये होती. अग्नी, पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांना त्यांचे जगभरातून कौतुक झाले. या कामगिरीबद्दल पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार असणाऱ्या कलाम यांचा भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न या सर्वोच्च पदवी देऊन त्यांना सन्मानित केले आहे. सतत देशाचा विज्ञानाचा ध्यास त्यांनी घेतला. देशाला 2020 मध्ये प्रजासत्ताक महासत्ताक बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. आज आपला देश महासत्ताक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अत्यंत मनाने संवेदनशील असणाऱ्या कलाम यांना मुलांना शिकवण्याचा, गप्पा मारण्याचा छंद होता. ते अत्यंत विद्यार्थी प्रिय होते. विविध विषयांवर मुलांना ते सतत मार्गदर्शन करीत असते. अशा या महान व्यक्तीला आदरांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्त्व समजावे, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, ती निर्माण व्हावी, हा यामागचा खरा उद्देश आहे. अभ्यास येथे अभ्यास न राहता अवांतर वाचन आवश्यक आहे. अवांतर वाचनाने अनेक संदर्भ मिळतात, आकलन शक्ती वाढते, तसेच व्यक्तिगत विकासही होतो. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे इंटरनेटच्या मोहजाळ्यामुळे वाचन कमी होते आहे का असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्याचे उत्तर काही अंशी खरे पण आहे. आज ई बुकचे वाचन मुले करतात असा दावा केला जातो, परंतु तो खरा नाही. 5 ते 10% ही मुले ते वाचत नसावे. आता पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळा असतो. गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे जीवन बदलून गेले आहे. विद्यार्थ्यांना स्मार्टफोन यांच्याशिवाय पर्याय नव्हता. स्मार्टफोन, कम्प्युटर या गोष्टीचा खूप चांगल्या तऱ्हेने जीवनामध्ये वापर करता येतो. युट्यूबचा तर शिक्षणासाठी फार मोठा वापर होतो. कम्प्युटर, स्मार्टफोन, इंटरनेट अभ्यासासाठी वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी आहे. आज विद्यार्थी हा इंटरनेटच्या आहारी गेला आहे. विद्यार्थ्यांना टीव्ही, स्मार्टफोन, कम्प्युटर यापासून दूर करून त्यांच्या वाचनाची आवड निर्माण करणे हाच या दिवसाचा खरा उद्देश आहे. हा एक दिवस साजरा करून वर्षभर स्वस्थ बसणे आणि पुढच्या वर्षी परत एक दिवसाचा वाचन प्रेरणा दिन साजरा करणे हे आमच्या प्रशालेतील ग्रंथालयाचे उद्दिष्ट दर्शवते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही सतत नवीन प्रयोग करत असतो. डॉक्टर कलामांना विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये उच्च गुणांची गरज आहे. तो ज्ञानाने संपन्न असावा. विद्यार्थ्यांची आपुलकी व जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असावा. केवळ पुस्तकी शिक्षण देणे एवढेच न करता मुलांची मने उच्च ध्येयाने प्रतिफलित केली पाहिजे. मला अभिमान आहे माझ्या प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग भगिनी मुलांना घडवण्याचेच काम करत असतात. आजपासून आपण सर्वांनी पण करूया. पुस्तकातील शब्द भेटूया. रोजच्या रोज आनंदाने आम्ही अनेक प्रयोग करतो आहोत वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी. तर ग्रंथालयाच्या मॅडमकडून खूप
व्हॉट्सअपचे जे ग्रुप आम्ही विद्यार्थिनीचे केले आहेत तर त्याच्यावर खूप वाचनीय असं साहित्य त्या पाठवत असतात. आणि आता वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आम्ही इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थिनींची एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेला विद्यार्थिनींचा खूप छान सहभाग विद्यार्थिनींनी घेतला. मोठ्या संख्येने त्या सहभागी झाल्या आणि त्यांची उत्सुकता जी होती वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्या सजग आहेत, जागरूक आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. विद्यार्थिनींना आवडतंय जे काही नवीन येते म्हणजे आपण म्हणतो की अन्न वस्त्र सेवा या जशा शरीराची ज्या प्राथमिक गरजा आहेत तसं मनाची आणि बुद्धीची गरज वाचन ही आहे. आणि ते मुलींना आम्ही आमच्यापर्यंत पुरवत आहोत आणि मुलींपर्यंत पोहोचत आहे. त्या आनंदाने ते घेत आहेत. त्यासाठी मुलींनो तुमच्या सर्वांचं आता आपण इथं ज्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत, ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, त्या माननीय श्री मिंगे सरांची विनंती करते की सर आपण आपले मनोगतातून आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करा. भारतरत्न महर्षी अण्णा कर्वे यांनी ज्या भूमिकेतून संस्था सुरू केली, माणसाचं ध्येय जर मोठं असेल तर माणूस काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय अण्णांची संस्था आहे. एका भारतरत्नाने लावलेलं हे रोपटं आज मोठं वृक्ष झालं आणि त्याच ठिकाणी एका भारतरत्नाचा आपण जन्मदिवस वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाला आपण एकत्र आहोत. समोर बसलेले सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थिनींनो, व्यासपीठावर आपल्या विद्यालयाच्या आपल्या कॉलेजच्या लाडक्या प्राचार्य आदरणीय शोभाताई कांबळे, आदरणीय केंगर सर, गायकवाड सर, पोद्दार मॅडम आणि ग्रंथमाला सुद्धा किती अभ्यासू असू शकतात. एक डोळीपोळी मॅडम असतील किंवा गोळे मॅडम असतील की मगाशी वाक्य मी ऐकलं की विद्यार्थ्यांना जर समृद्ध करायचं असेल तर आधी शिक्षक समृद्ध असला पाहिजे. शिक्षकाने जर ग्रंथ वाचली, पुस्तकं वाचली तर तो विद्यार्थ्यांना चांगलं सांगू शकतो. आणि कधी कधी मला अशी खंत वाटते की आपले शिक्षक किती वाचतात. आम्ही सहजपणे पुस्तकं घेऊ शकतो पण किती शिक्षक पुस्तकं घेतात हा मोठा चिंतनाचा विषय. आणि आज वाचन प्रेरणा दिवस या देशाचं नव्हे तर जगाचं एक मोठं व्यक्तिमत्व डॉक्टर APJ अब्दुल कलाम की ज्या माणसाने आपलं सगळं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं, स्वतः लग्नाच्या बंधनात अडकले नाही, संसाराला महत्व दिलं नाही. या देशाचा विकास आणि देशाची उन्नती हा माझा संसार आहे ही भूमिका त्यांनी ठेवली. आणि या देशाला संरक्षण या खात्यामध्ये समर्थ केलं. जेव्हा आम्ही पोखरणला अणु चाचणी अब्दुल कलामांच्या माध्यमातून झाली तर जगाने टीका केली तेव्हा अब्दुल कलाम एकच उत्तर दिलं, मी माणसं मारण्यासाठी क्षेपणास्त्र तयार केलेलं नाहीये. जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून सुद्धा शस्त्रास्त्रांचा उपयोग होतो हे जगाला अब्दुल कलामांनी सांगितलं. की हातात बंदूक घेतली म्हणजे माणसाने हत्याच केली पाहिजे असं नाही, तर देशाच्या शांततेसाठी सुद्धा शस्त्रास्त्र किती महत्वाचे असतात, अणुबॉम्ब किती महत्वाचे असतात, मिसाईल किती महत्वाचे असतात. म्हणून जगात शांतता निर्माण व्हावी म्हणून मिसाईल तयार करणारा हा मिसाईल मॅन आणि त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर वाचन प्रेरणा दिवसच का साजरा केला, विज्ञान दिवस का नाही केला, मिसाईल डे म्हणून का नाही केला? त्यामागं भूमिका अशी आहे की अब्दुल कलाम म्हणायचे की माझ्या आयुष्यामध्ये जर पुस्तकं आली नसती तर मी अब्दुल कलाम झालोच नसतो. ते लहानपणी आपल्या वडिलांसोबत आपल्या काकांसोबत वर्तमानपत्र टाकण्याचं विकण्याचं काम करायचे आणि एखादं वर्तमानपत्र म्हणलं की ते सगळं वाचून काढायचे. आणि वर्तमानपत्र वाचता वाचता त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आणि कलाम साहेब म्हणायचे की 100 मित्रांपेक्षा एक पुस्तक खूप महत्वाचं आहे. पुस्तकामुळे पुस्तक म्हणजे फक्त पांढऱ्या कागदावर काळ्या अक्षराने छापलेला मजकूर नसतो, तर ते जीवन दर्शक
पुस्तक म्हणजे माणसाला समृद्ध करणारी गोष्ट असते आणि मला नेहमी असं वाटतं शिक्षक म्हणून की विद्यार्थ्यांनी सुद्धा पुस्तकांवर मनस्वी प्रेम केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल की सर मी पाठ्यपुस्तकं वाचत नाही का? पाठ्यपुस्तकं वाचून फक्त आपण एका वर्गातून पुढच्या वर्गात जाऊ शकतो. आपण शाळेतली परीक्षा पास होऊ शकतो. पण तुम्हाला जर आयुष्याची परीक्षा पास व्हायची असेल, तुम्हाला आयुष्यातल्या संघर्षावर विजय मिळवायचा असेल आणि तुम्हाला माणूस म्हणून जर चांगलं जगायचं असेल तर तुम्हाला ग्रंथ वाचावे लागतील. पुस्तकामध्ये नेमकी का वाचायचे हा मोठा प्रश्न आपल्याकडे असेल. मी नेहमी विद्यार्थ्यांना असं सांगतो की गुणांचं गुणपत्र ठीक आहे, पण संस्काराचं गुणपत्र सुद्धा महत्वाचं असतं. तुम्हाला साने गुरुजींची छोटीशी गोष्ट सांगतो की संस्कार मित्र मैत्रिणींना खूप महत्वाचे आहेत. आपण जर जगातली सगळी मोठी माणसं पाहिली, ही सगळी माणसं संस्कारातून घडली आणि पुस्तकातून घडली. स्वामी विवेकानंद असतील काय, साने गुरुजी असतील काय, साने गुरुजींची गोष्ट सांगतो की साने गुरुजी नेहमी म्हणायचे की आईने संस्कार दिले म्हणून मी साने गुरुजी होऊ शकलो आणि ग्रंथ माझ्या हातात आले म्हणून मी काहीतरी करू शकलो. साने गुरुजी प्रत्येकाला माहितीये साने गुरुजींचं गाजलेलं पुस्तक कोणतं आहे? कोण सांगेल? शामजाई. वाचलंय का? वाचलं पाहिजे, प्रत्येकाने वाचा पुस्तक. आपल्या ग्रंथालय खूप मोठे आपल्याकडे. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी आठवण लिहिली आहे की साने गुरुजी अगदी 5-6 वर्षाचे असताना त्यांची आई त्यांना अगदी घराच्या बाहेर उघड्यावर आंघोळीला न्यायची. आता बाथरूम वगैरे सिस्टम सगळी आपल्या शहरामध्ये आली, ग्रामीण भागात नव्हती. आणि हा 5-6 वर्षाचा श्याम, त्यांचं नाव श्याम, एकदा आईला म्हणाला की आई तू आंघोळ घातलीस, मला घरात जायचंय, तू तुझा पदर पसरव, त्या पदरावरती मी पाय ठेवले आणि घरात जाईल. आई म्हटली काय बाबा? म्हटले माझ्या पायाला माती लागेल. शेवटी आई आपल्या मुलांसाठी सगळं करते. आपल्याला माहितीये साने गुरुजींची आई यशोदा मातेने आपला पदर खाली पसरवला आणि साने गुरुजी 5-6 वर्षाचे श्याम पंढरी त्या पदरावरती पाय ठेवून घरात गेले आणि घरात देवापुढे दिवा लावताना आई त्यांना म्हणाली की बाळा तू पायाला माती लागू नयेस म्हणून जशी काळजी घेतो तशी मनाला सुद्धा वाईट विचारांची माती लागू नको. पायाला लागलेली माती धुता येते, पण एकदा का तुझ्या मनाला जर वाईट विचारांची माती लागली तर ती भविष्याची आयुष्याची माती करून लागते. किती छोटा विचार आहे. या अशा विचारातून ही माणसं घडत गेली आणि आज आम्ही विनोदाने म्हणतो की आजच्या आयांना असे विचार द्यायला वेळ आहे का? टीव्ही सगळे माध्यम आली, आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलं खूप हुशार आहेत, आम्हाला चांगला मोबाईल चालवता येतो, त्यांनी हुशार आहोत असं समजू नका. आम्ही 90% 95% पास मिळतो म्हणजे आम्ही हुशार आहोत असे समजू नका. तर आयुष्यामध्ये जगायचं कसं, बोलायचं कसं, मोठ्यांचा आदर कसा ठेवायचा, कृतज्ञता कशी व्यक्त करायची, हे ज्याच्याकडे संस्कार आहेत तो खऱ्या अर्थाने हुशार आहे. आणि हे सगळे संस्कार आपल्याला पुस्तकातून मिळतात. म्हणून मी आज तुम्हाला नेमका ग्रंथ काय करतात त्या संदर्भात सांगणार आहे. मित्र, आपण मैत्रिणींनो, आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी साहित्याला 2000 वर्षाची परंपरा आहे. संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, संत चोखोबा असतील, अनेक संत नामदेव असतील, संत नरहरी महाराज असतील, ही सगळी मोठी संत परंपरा आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे. आणि मराठी साहित्य इतकं समृद्ध आहे. आता इथं मुली बसलेल्या पण सांगतो की मराठी साहित्यामध्ये स्त्री साहित्यिकांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. आपल्या सावित्रीबाई फुले उत्तम कवयित्री होत्या. दुर्गाताई भागवत असतील, डॉक्टर अरुणाताई ढेरे असतील, तारा भवाळकर असतील, आपल्या वारजेवर राहिल्या डॉक्टर अश्विनी धोंबळे आहेत, नीरजा धोडेकरांची आपल्याला 10वीला कविता आहे. अशा मराठी साहित्यामध्ये महिला स्त्री साहित्याची सुद्धा मोठी परंपरा आहे. आणि या स्त्रियांनी आपल्या साहित्यामध्ये काय लिहिलं, मुलींना शाळेमध्ये गेल्यानंतर काय बदल झाले, किंवा सावित्रीबाई फुलेंनी, ज्योतिराव फुलेंनी मुलींची शाळा का सुरू केली, तर त्यांची भूमिका अशी होती की मुलगी शिकली तर ती एकटी शिकत नाही, ती सगळ्या घराला पुढे नेते. आणि जिथून स्त्री शिक्षणाला मुहूर्त वेळ झाली तिथून खऱ्या आपल्या देशाची प्रगती झाली.
पूर्वी मुलींना शाळेत येऊ दिलं जात नव्हतं, मुलींनी शिक्षण घेऊ नये अशी प्रथा खूप होत्या, वाईट प्रथा होत्या, रूढी परंपरा होत्या. पण आज जर आम्ही विचार केला तर एक वैमानिक सुद्धा एक मुलगी होऊ शकते. आता इंडिया आपल्या खळपासाला इंडियन नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, त्या ठिकाणी कॅडेट म्हणून सुद्धा, ऑफिसर म्हणून सुद्धा मुली आता जाऊ शकतात. तर या देशाने मान्य केलं, जगाने मान्य केलं की ज्या देशामध्ये महिलांचा सन्मान होतो, महिलांच्या कर्तृत्वाला सन्मान दिला जातो, संधी दिली जाते, तो देश पुढे जातो. जगामध्ये जे देश पुढे आहेत त्या देशामध्ये महिलांचं कर्तृत्व मान्य केलं, तसं आपल्या भारतामध्ये खूप उशिरा झालं. पण आज आनंद आहे की आज स्त्री पुरुष समानता आहे आणि मराठी साहित्यामध्ये सुद्धा अनेक महिला साहित्यिकांनी खूप मोठं योगदान दिलंय. आता आपण कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, पुस्तकं काय वाचली पाहिजेत? मी मगाशी जे म्हणालो की पुस्तकं फक्त छापील मजकूर नसतो, प्रत्येक पुस्तक म्हणजे एक संस्कृती असते, इतिहास असतो. आपण जर इतिहासाची पुस्तकं वाचली तर इतिहासाचं पुस्तक वाचताना आपल्याला आपल्या अंगावर असे शहारे उठतात, आपला एक स्वाभिमान जागृत होतो. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, झाशीची राणीचा इतिहास वाचा, राणी लक्ष्मीबाईंचा म्हणालो, आनंदीबाई जोशींचा इतिहास वाचा. या सगळा इतिहास वाचताना आपल्याला असं जाणवतं की हे मी करू शकतो, हे मी करू शकते, मला काय शक्य आहे. आपण जर निसर्गाचं साहित्य वाचलं तर प्रत्येक पानावरती आपल्याला निसर्ग अनुभवायला मिळतो. आपण नद्या आपल्याशी बोलतायत, फुलं आपल्याशी बोलतायत, प्राणी आपल्यासमोर फिरतायत आणि सुंदर असा निसर्ग आपल्या अवतीभोवती आहे. तो निसर्ग अनुभवण्याचं काम निसर्गाच्या पुस्तकातून आपल्याला मिळतं. आपण जर ग्रामीण साहित्य वाचलं तर खेड्यातली संस्कृती काय असते, शेतकऱ्याचं जीवन कसं असतं, खेड्यातलं शेती मातीचं आयुष्य कसं असतं, ग्रामीण संस्कृती काय आहे, हे आपल्याला त्या पुस्तकातून कळू शकतं. तुम्ही जर विनोदी साहित्य, आचार्य अत्रेंचं साहित्य वाचलं, उपदेश पांडेंचं वाचलं, आता दमा मिरासदारचं आत्ताच मागच्या आठवड्यात त्यांचं निधन झालं, दमा मिरासदारांची कथा जर वाचली तर आपल्याला हसायला येतं आणि साहित्य आपल्याला जगायला शिकवतं. साहित्य आपल्याला जीवनाची ओळख करून देतं. साहित्य आपल्याला आपल्यातला एकटेपणा घालवतं आणि आयुष्यावर कसं प्रेम केलं पाहिजे, आयुष्य किती आनंदी आपण जगू शकतो आणि आयुष्याला किती फुलोरे असू शकतात, आयुष्य किती समृद्ध करू शकतो, हे आपल्याला पुस्तकं शिकवतात. मी मगाशी म्हणालो की पाठ्यपुस्तकात आपण एका वर्गात पुढे जाऊ शकतो, पण जेव्हा तुम्ही बहिणाबाई चौधरीची कविता वाचता, जेव्हा तुम्ही दमा मिरासदारांच्या कथा वाचता, जेव्हा तुम्ही विवा शिरवाडकरांचं पुस्तक वाचता, नटसम्राट नाटक जेव्हा आपण पाहतो वाचतो, तेव्हा त्या एका आयुष्यामध्ये ग्रंथाच्या सोबतीने एका आयुष्यामध्ये विविध आयुष्याची अनुभूती आपल्याला मिळते. मी मगाशी ते म्हणालो की इतिहासाची पुस्तकं वाचताना असा तलवारीचा खणखणाट ऐकायला येतो, घोड्याच्या टापांचा आवाज ऐकायला येतो आणि आपण गड किल्ल्यावर फिरतो आहोत की काय, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून साहित्य हे माणसाला माणूसपणाची आठवण करून देतात. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की पुस्तक हा असा मित्र असतो की जो कधी फसवत नाही, कधी वाईट मार्गाला नेत नाही, तो आपल्याला एक चांगला जीवन दर्शक असतो. आपली आयुष्यातली वाट सुकर करण्याचं काम पुस्तकं करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक विकत घ्या आणि 1 रुपयाची भाकरी विकत घ्या. भाकरी तुमचं पोट भरेल, पण पुस्तक जगायचं कशासाठी हे तुम्हाला शिकवेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी एक शिक्षक म्हणून विनंती अशी करेन की आपण ग्रंथालयावर प्रयत्न केलं पाहिजे, ग्रंथालयात गेलं पाहिजे. मराठी साहित्यामध्ये खूप मोठी परंपरा आहे. विवा शिरवाडकर असतील, कुसुमाग्रज विंदा करंदीकर असतील, भालचंद्र नेमाडे असतील, वि. स. खांडेकर असतील, माडगावकर असतील, प्रचंड प्रवीण दवणे असतील, मराठी साहित्यामध्ये प्रचंड मोठे लेखक आहेत. यांची पुस्तकं आपण जर वाचली, वि. स. खांडेकरांचं जर आपण वाचलं, किती सुंदर पुस्तक आहे.
कुणी सगळी पुस्तकं जेव्हा लेखक म्हणाले लिहितो, आता मी लेखक म्हणून काही पुस्तकं लिहितो, मी काही चरित्र वाङ्मय लिहिली, मला लिहिण्यामागचा हेतू असा होता की संत गाडगे बाबांचं आयुष्य किती मोठे, महात्मा ज्योतिराव फुलेंचं आयुष्य किती मोठे, डॉक्टर बाबासाहेबांचं आयुष्य किती मोठे, अण्णाभाऊ साठेंचं आयुष्य किती मोठे, विदा सावरकरांचं त्याग किती मोठा आहे. लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वर्गात जर पुस्तकं नसतील तर मला तिथे जाण्यात स्वारस्य नाही. इतकंच ग्रंथांवर ह्या लोकांचं प्रेम होतं. सांगण्याचा अर्थ असा की पुस्तकं आपल्या आयुष्याला दिशा देतात, आपलं आयुष्य समृद्ध करतात. आयुष्य कशासाठी असतं, विद्यार्थी म्हणून आम्ही कसं जगलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आम्ही कसा केला पाहिजे, आणि ग्रंथ नेहमी आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू घडवत असतो. ग्रंथ नेहमी आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून देऊ शकतो. तुम्ही जर पुस्तकं वाचता वाचता तुम्हाला असं वाटेल की मी स्वतः उत्तम कविता लिहू शकतो, उत्तम लेखन करू शकतो, म्हणजे आपली स्वतःची ओळख निर्माण करून देण्याचं काम ग्रंथ करतात. आणि डॉक्टर अब्दुल कलामांना हे अपेक्षित होतं आणि हे त्यांनी करून दाखवलं. अब्दुल कलाम म्हणायचे की ग्रंथ जर माझ्या आयुष्यात आले नसते, चांगली पुस्तकं जर मला वाचायला मिळाली नसती, तर कदाचित मी देशासाठी एवढं काम मोठं करू शकलो नसतो. आणि अब्दुल कलामांचं आपण जर सगळं चरित्र वाचलं, त्यांचं विंग्स ऑफ फायर इंग्लिश त्यांचं आत्मचरित्र, अग्निपंख म्हणून मराठीत अनुवाद झालाय, ते पुस्तक आपण जर वाचलं तर लक्षात येतं की अब्दुल कलामांनी कधीच स्वतःसाठी आर्थिक संपत्ती जमा केली नाही. त्यांनी आचार विचार संस्काराची संपत्ती जमा केली. आणि शेवटी माणूस काय जीवनमूल्य घेऊन जीवन जगतो याच्यावरती त्याचा इतिहास असतो. महात्मा गांधींनी किती संपत्ती गोळा केली याच्यावर महात्मा गांधी मोठे नाहीयेत. सावरकरांकडे किती संपत्ती त्याच्यावर सावरकर मोठे नाहीत. तर या माणसांची जीवनमूल्य काय होती, कोणत्या विचारावरती ही लोक जीवन जगत होती. तसं अब्दुल कलामचं आपण जर पाहिलं तर अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती होते. 11वे राष्ट्रपती जेव्हा झाले तेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवन मध्ये सगळ्या सुविधा नाकारल्या आणि त्यांनी स्वतःचं असं बांबूचं घर तयार केलं आणि त्या ठिकाणी ते राहिले. आणि विणा वाजवण्याचा त्यांना खूप छंद होता. ते रात्री उशिरा मस्त एकटे ध्यानस्थ बसायचे आणि ती विणा वाजवत बसायची. त्यांनी कधीच कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन पार्टी केली असेल असं वाटत नाही, की मला पिझ्झा खावासा वाटतो असं कधी वाटत नाही. या माणसांनी विचारांमध्ये आनंद शोधला, यांनी संस्कारांमध्ये आयुष्य शोधलं, यांनी पुस्तकांमध्ये भविष्य शोधलं आणि ते आमच्या विद्यार्थ्यांनी शोधावं. नव्या पिढीने सुद्धा पुस्तकांशी मैत्री करावी, त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनातून त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं. आणि समृद्ध पिढी असेल तर देश समृद्ध होऊ शकतो. आम्हाला फक्त गुणांची गुणपत्र भरलेली पिढी तयार करायची नाहीये. आम्हाला तुमच्यातले एखादी सावित्रीबाई फुले झाली पाहिजे, तुमच्यातले एखादी प्रतिभाताई पाटील झाली पाहिजे, तुमच्यातले एखादं कर्मवीर अण्णांसाठी मोठं काम झालं पाहिजे. आणि कधी होऊ शकतं जेव्हा आम्ही चांगली पुस्तकं वाचू, आम्ही माणसं समजून घेऊ, त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाचा छंद तुम्हाला जडला पाहिजे आणि या वाचनातून तुमचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस महाराष्ट्र सरकारने सुरू केला. आणि तो अब्दुल कलामांचा जन्मदिवस निवडला का, तर अब्दुल कलाम त्या माध्यमातून पुढे गेले. यासाठी हे सगळं आपण असतं. तुम्हाला माहिती असेल की अण्णा हजारे आपण सगळ्यांना माहिती असतील. मी काही तुम्हाला 2-3 अशी उदाहरणं सांगतो की ती माणसं कशी ग्रंथातून घडली. अण्णा हजारे स्वतः भारतीय आपल्या सैन्य दलामध्ये सर्विसला होते, नोकरीला होते. पण त्यांच्या मनामध्ये असं नैराश्य निर्माण झालं, त्यांना वाटायला लागले की आता आपण आत्महत्या करून घ्यावी. आणि एका रेल्वे स्टेशनवरती सुद्धा अण्णा हजारे आले. आता रेल्वे यायची तर रेल्वे कडे आपण जीव द्यायचा असं त्यांचा विचार होता. पण रेल्वे यायला उशीर होता. पण त्यांनी काय केलं, रेल्वे स्टेशनवरती एक ग्रंथ विकणाऱ्या माणसाकडे गेले आणि तिथून त्यांनी पुस्तक विकत घेतलं. ते पुस्तक नेमकं विवेकानंदांचं होतं, स्वामी विवेकानंदांचं.
आणि रेल्वे येण्याच्या 10-15 मिनिटं आधी अण्णांनी ते पुस्तक वाचलं आणि त्यात विवेकानंदांचं वाक्य त्यांनी इतकं भावलं की आपलं आयुष्य फक्त आपण असतं, आपल्या आयुष्यावर आपल्या आई वडिलांचा जसा अधिकार असतो तसा समाजाचा सुद्धा अधिकार असतो. आपण असं आयुष्य जगलं पाहिजे की आपल्या जगण्यातून फक्त घराचा उद्धार होता कामा नये, तर समाजाचा देशाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे आणि आम्ही देशाच्या कामाला आलो पाहिजे. देशासाठी आम्हाला जन्माला आम्ही आलेलो आहोत. आणि त्या वाक्यातून, त्या पुस्तकातल्या वाक्यातून अण्णा हजारेंच्या मनातला तो नैराश्याचा विचार निघून गेला आणि तिथून ते घरी आले आणि ठरवलं की आता यापुढे सगळं आयुष्य देशासाठी समर्पित करायचं. बघा, एका पुस्तकातून, विवेकानंदांच्या विचारातून अण्णा प्रवृत्त झाले आणि पुढे अण्णा हजारे मोठे समाजसेवक झाले. स्वामी विवेकानंद कलकत्त्याला महाविद्यालयात शिकत असताना प्राध्यापक विल्यम वर्ड्सवर्थ निसर्ग कविता शिकवत होते आणि विवेकानंदांनी त्यांना विचारलं त्या प्राध्यापकांना की सर, तुम्ही सुंदर निसर्ग कविता शिकवताय, पण मला एक प्रश्न आहे, तुम्ही देव पाहिलाय का? देव? तर प्राध्यापक म्हणाले, देव म्हणजे झाडात देव असतो, माणसात देव असतो, पानाफुलांमध्ये देव असतो. ते म्हटले नाही, खरा देव कुठे असतो? ते म्हटले, तुला जर देवाचा शोध घ्यायचा असेल तर स्वामी परमहंसांना जाऊन भेट. ते परमहंसांना जाऊन भेटले आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि पुढे स्वामी विवेकानंद माणूस जन्माला आला. अख्ख्या जगाला त्यांनी धर्माची व्याख्या शिकवली. आपल्याकडे यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे स्वतःच्या घरात 10,000 ते 15,000 पुस्तकं होती आणि ह्या माणसांनी धनाचा संचय केला नाही तर आचार विचार संस्कारांचा संचय केला. म्हणून ह्या लोकांना इतिहासाच्या पानावर सन्मानाने यांचं नाव घेतलं जातं. आज महात्मा गांधींना जाऊन किती वर्ष झाली, सानेगुरुजींना जाऊन किती वर्ष झाली, महर्षी कर्वे अण्णांना जाऊन किती वर्ष झाली, पण ही माणसं फक्त देहाने आपल्यातून निघून गेली आहेत. त्यांचं कर्तृत्व आजही आपल्याला आठवतं, त्यांच्या कामातून आठवतं. या संस्थेमध्ये पाऊल ठेवल्या अण्णांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काय त्यांनी किती केलं असेल. ही सगळी माणसं जी घडली, यांना पुस्तक नावाचा एक चांगला मित्र यांच्या सोबत होता. चांगली ग्रंथ यांनी हातात घेतली आणि म्हणून ही लोक घडली. आपण ग्रंथाच्या माध्यमातून स्वतःला खूप घडवू शकतो. जग किती मोठा आहे. तुम्ही जर एखादं निसर्गाचं पुस्तक वाचलं किंवा प्रवास वर्णन जर वाचलं तर तुम्हाला प्रवास वर्णन वाचताना तुम्ही अमेरिकेत आहात, युरोपमध्ये आहात, पॅरिसमध्ये आहात, भारतातल्या विविध भागामध्ये तुम्ही फिरता आहात, घरी बसल्या त्या पुस्तकांच्या पानांवरून सगळं जग फिरण्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. पण कधी ग्रंथ वाचले तर, म्हणून मी तुम्हाला की मनापासून सांगेन की आपण ग्रंथांशी मैत्री केली पाहिजे. एक जगविख्यात विचारवंत असं म्हणतो की बुक्स आर डॉक्टर्स. एखाद्या पेशंटला कडू औषध देण्यापेक्षा त्याला तुम्ही चांगले ग्रंथ वाचायला द्या, त्याचा आजार आपोआप दूर होईल. असे अनेक उदाहरणं आहेत. एक जगविख्यात मोठा साहित्यिक आपल्या मित्राकडे गेला होता आणि मित्राकडे गेल्यानंतर तो खूप आजारी पडला. तो मित्र म्हणाला, या ठिकाणी डॉक्टरांची मला व्यवस्था करता येणार नाही. तो मित्र त्याला म्हणाला की डॉक्टराला काही बोलू नको, तुझ्या घरातली जेवढी पुस्तकं असतील तेवढी पुस्तकं मला आणून दे. आणि त्या घरातली जेवढी पुस्तकं त्या मित्राला दिली आणि तो मित्र पुस्तकं वाचून त्याचा आजार दूर निघून गेला. शेवटी आजारपण हे आपल्या मनाशी निगडीत असतं आणि ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या मनाची मशागत होते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, पण आपल्याकडे मनाच्या मशागतीकडे दुर्लक्ष केलं जातं. मन नावाची गोष्ट आहे ती आम्ही विसरतो. कुठेतरी चित्रपटामध्ये तो बदाम आकार दाखवतात, तसंच मन असतं का असा विचार करतो. मनाचा उपयोग फक्त प्रेम करण्यासाठीच केला जातो, पण तसं नाहीये. मन हे सगळ्या जीवनाचं सार आहे. आपलं आयुष्य किती आनंद ठेवायचं का दुःखात न्यायचं हे मन ठरवतं. म्हणून मनाची मशागत करण्यासाठी ग्रंथात
पुस्तकातले शब्द खूप उपयोगात येतात. पुस्तकातले शब्द मनाला वेगळं धप्पाने देतात, मनाला एक पाणी देण्याचं काम करतात, मनाला बळ देण्याचं काम करतात. म्हणून आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपलं आयुष्य आणि भविष्य सुद्धा प्रसन्न होऊ शकतं. म्हणून मनाच्या मशागतीसाठी, मनाच्या आरोग्यासाठी आम्ही चांगली ग्रंथ सुद्धा वाचली पाहिजेत. तर ग्रंथ हे कधीही चुकीच्या मार्गाला नेत नाही. म्हणून अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, मगाशी म्हणालो की 100 मित्रांपेक्षा एक पुस्तक महत्वाचं असतं. तुम्हाला जेव्हा जेव्हा असं एकटेपणा वाटेल तेव्हा तुम्ही वपू काळेंची पुस्तकं वाचत बसा. वपू काळेंच्या कादंबऱ्या वाचल्या तर मनातलं सगळं दुःख निघून जातं आणि एक आनंद निर्माण होतो. काल परवाच मॅडम आम्ही आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काही ज्येष्ठ वाचकांचा सन्मान केला. त्यामध्ये महाजन नावाच्या आजोबांनी भाषणात असं सांगितलं की त्यांचं आता 90 वर्ष वय आहे. ते म्हणतात आनंद आयुष्य इतकं आनंदी आहे. एक 90 वर्षाचे आजोबा म्हणतात ते आयुष्य किती आनंदी आहे. आणि कधी कधी 15-16 वर्षाचे मुलं म्हणतात आयुष्यामध्ये वैताग आला, टेन्शन येतं. टेन्शन काय येतं रे, काय असेल की आपण चांगल्या गोष्टींपासून दूर जातो. त्या मोबाईलमुळे झालं काय, मोबाईल आता नाव ठेवता येणार नाही त्यामुळे शिक्षण झालं, पण मोबाईलला सुद्धा आपण किती आहारी गेलं पाहिजे ठरवलं पाहिजे. मोबाईल कामाकरता ठीक आहे, संवाद महत्वाचा आहे, पण मोबाईलमुळे झालं असं की घराघरातली माणसं सुद्धा एकमेकांशी मोबाईलवर बोलतात. आणि आयुष्यामध्ये संवाद गोष्ट महत्वाची आहे. एक संवादाची गोष्ट मला आठवून सांगतो. एक बालवाडीतल्या मुलांची गोष्ट आहे की संवाद किती महत्वाचा असतो बघा. की बालवाडीतल्या टीचर आपल्या मुलांना सांगतात उद्या येताना आपल्या वडिलांचं सुंदर चित्र काढून आणा. आणि सगळी मुलं माझ्या शिक्षकांचं मॅमचं ऐकतात. त्यांनी छानपैकी चित्र काढून आणली, वडिलांचं छान प्रकारे असं लांब नाक दाखवलं, डोळे दाखवले. आणि एका मुलाने चित्र काढलं पण त्यात त्याने कान दाखवलेच नाही. आता मॅडमांनी चित्र पाहिलं, छान काढले पण कान का नाही दाखवले. मॅडमला वाटतं असेल कदाचित त्याच्या वडिलांना कान नसतील. त्यांनी त्याला विचारलं, बाळा तू पप्पांचं चित्र छान काढलंय पण पप्पांना कान नाहीत का? ते म्हणतात मॅडम आहेत ना कान, पण गेल्या 8 दिवसापासून मी वडिलांना सांगतो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे, काहीतरी बोलायचे, काहीतरी बोलायचे. ते म्हणतात मला वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही. ते ऐकूनच घेत नाही. मला वाटतं की पप्पांना कानच. असे कान नसलेले पालक जर वाढले तर हा समाजाला घातक आहे. आपण आपल्या मनातलं घरच्यांशी शेअर केलं पाहिजे. मनातला आनंद असेल, दुःख असेल, काय असेल तर आपण शेअर केलं पाहिजे. आणि शेअर करण्यासाठी मोबाईल हे माध्यम वापरायचं नाही. प्रत्यक्ष बोला, संवाद करा. एखादं छान पत्र लिहा. पत्र सुद्धा गोष्ट किती सुंदर होती. आता तुम्ही कोणी पत्र लिहित नसेल, पूर्वी घराघरात पत्र यायचं किती आनंद व्हायचा. पोस्ट पण यायचं तर गावातली आजी असेल, आई असेल, वाट पाहायची पत्र कधी येईल. पोस्टमन आला की आनंद व्हायचा. मुलाचं पत्र वाचून दाखवलं की आईला किती आनंद व्हायचा. पण आता या काळामध्ये पत्र सुद्धा हरवून गेलं. पत्र हरवलं, त्या भावना हरवल्या, त्या संवेदना हरवल्या आणि पत्रातला तो प्रेमाचा ओलावा सुद्धा हरवला. आता ईमेल आला पण तो व्यावहारिक आला. त्या संवेदनशीलता किती आहे. म्हणून माणसाला संवेदनशीलता, प्रेमातला ओलावा टिकवण्याचं काम, सांगण्याचं काम ग्रंथ करतात. जोपर्यंत आपल्यातला प्रेमाचा ओलावा जिवंत आहे, आपल्यातलं संवेदनशील मन जिवंत आहे, तोपर्यंत आपण आनंदी जीवन जगू शकतो. ते 90 वर्षाचे काका म्हणाले की मी पुस्तकं वाचतो, मी अतिशय आनंदी आहे. ते आमच्या महाराष्ट्र साहित्य ग्रंथालयाचे वाचक आहेत, वाचक सभासद आहेत. येतात मस्त पुस्तकं वाचतात, छान व्याख्याने ऐकतात. 90 वर्षाचा माणूस म्हणू शकतो मी आनंदी आहे. का तर मला पुस्तकांची सोबत आहे. म्हणून ग्रंथांच्या सोबतीने आयुष्य आनंदी होऊ शकतं. हे आपण पाहतो, ऐकतो. तुम्ही सुद्धा चांगल्या ग्रंथांशी मैत्री करा, पुस्तकं वाचा. कोणत्या अगदी मराठीत असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेची पुस्तकं वाचली पाहिजे. आपण मराठी आहोत ठीक आहे, पण इंग्रजी सुद्धा वाईट असं नाही. इंग्रजी वाङ्मय सुद्धा खूप समृद्ध आहे. मराठी तर आहेच, हिंदी सुद्धा आहे. जे जे आपल्याला वाचता ते आपण वाचलं पाहिजे. चांगली पुस्तकं वाचा. ग्रंथालयात ग्रंथालयात गर्दी वाढली पाहिजे. छान मॅडम ग्रंथालयात मला पुस्तकं देतील. आज या ठिकाणी मला
माझा जवळचा संबंध आहे. माझ्यासारख्या छोट्या साहित्यिकाला तुम्ही इथं बोलवायला बोलवलं. एक शिक्षक म्हणून नेहमी मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. मी आमच्या शाळेमध्ये माझ्या पुस्तकं सगळे विद्यार्थ्यांना वाचायला देतो. तर तुमचे पुस्तक आहे, तर तुमचे कविता छान आहे, आनंद वाटतो. त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा आम्ही वाचलं पाहिजे. शिक्षक समृद्ध झाले तर विद्यार्थी समृद्ध होतील. आणि ग्रंथांसारखा चांगला मार्ग समृद्ध होण्याचा कोणताच नाही. मराठी साहित्य खूप समृद्ध आहे, खूप चांगली पुस्तकं आहे. फक्त वाचनासाठी आपण कमी पडता कामा नये. आणि आपण जर पुस्तकांवर प्रेम केलं, पुस्तकांशी मैत्री केली, तर हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर अब्दुल कलामांना आदरांजली. मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. सर, तुम्ही स्वतःला सामान्य लेखक म्हणून घेतला. तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणेल मी, कारण तुमच्या बोलण्यातून इथं असलेल्या प्रत्येकाला प्रतीत झाले की तुमचं वाचन आणि तुमची एकूणच जी काही वैचारिक पार्श्वभूमी आहे ती किती प्रगल्भ आहे ते आम्हाला कळले सर. त्यामुळे हा तुमचा मोठेपणा आहे खरं तर. सरांनी तुम्ही तो आता जे काही आपल्याला सांगितलं, खूप छोटे छोटे पण अतिशय महत्वाचे मुद्दे सरांनी मांडले. मोबाईलला किती महत्व द्यावं आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इतर जमलेल्या मुली म्हणजे 12वीच्या मुली आयुष्याला कलाटणी मिळण्याचं हे इथून तुमच्या आयुष्याला म्हणजे कलाटणी मिळणार आहे. या टप्प्यावर वाचनाचं महत्व तुम्हाला कळावं आणि आयुष्यात खरंच पुस्तकांना महत्व जास्त देऊन तुमच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी देता येईल यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन होतं. याचा तुम्ही नक्कीच विचार करा. संवेदनशील आहात तुम्ही मनाने. या वयात जरा मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात, जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे सरांनी जे म्हटलं की घरात मोकळेपणानं बोलता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण वाचतो, मोकळेपणानं बोलतो, जेव्हा व्यक्त होतो, तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो. आपण पाहिले आपल्या 12वीच्या पाठ्यपुस्तकात पाठ पण आहे, आयुष्य आनंदाचं. आनंदी राहा, आनंदी राहण्यासाठी छान वाचन करा. वाचनाचं महत्व सांगणारी एक सुंदरशी कविता आहे माझ्यासमोर. आसावरी काकडे यांचे शब्द आहेत. छान वाटली म्हणून त्याच्यातले काही ओळी वाचून दाखवते आहे. वाचन करतं आपल्या उंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान, करतं शहाणं प्रगल्भ वैद्य. मग हळूच पेरता मनात प्रश्न आणि उगवून यावीत उत्तरं म्हणून मनाची मशागत करतात. आत्मसंवादाला विषय पुरवतो, आंतरिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती देतो. वाचन जिवंत ठेवतं आपल्याला माणूस म्हणून, आपल्या असण्याचा साक्षात्कार मिळतो. वाचन घालतं आपल्या ओंजळीत शब्दात अडकलेलं ज्ञान आणि विझू विझू शहाणपणात फुंकत राहतं प्राण. खूप सुंदर शब्द आणि खूप सुंदर विचार यातून मांडलेले आहेत मुलींनो. वाचनाचं महत्व तुम्ही इथं आल्यापासून वाचन 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 तुम्हाला कळतंय की किती पोटतिडकीने इथं येणारा प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतोय की वाचा. आणि सरांनी म्हटलं तसं अभ्यासासाठी वाचणं किंवा मार्गांसाठी वाचणं याच्याही पेक्षा आत्मोन्नतीसाठी वाचणं ही आज काळाची गरज बनते. मला खात्री आहे मुलींनो, आजच्या या कार्यक्रमाचं काय असतं की आपण कुठेतरी जातो तिथून काहीतरी घेऊन जातो. तुम्ही काय घेऊन जाणार आहात? मी वाचणार आहे आणि स्वतःला प्रगल्भ करणार आहे, हा ठाम निश्चय घेऊन तुम्ही आज इथून बाहेर पडणार आहात. कार्यक्रमाचा शेवटाकडे येत आहोत आपण कार्यक्रमाच्या. सर तसं आपल्या प्रशालेत आपल्या खूप परिचयाचे आहेत, आपले खूप जवळचे नाते संबंध आहेत. सरांचे सर सुद्धा येऊन गेलेले आहेत, संस्थेतही ते होते काही काळ. पण कार्यक्रमाचे औपचारिक म्हणून आपण आभाराचा कार्यक्रम करत आहोत. मी कनिष्ठ महाविद्यालयाच्या दिव्य मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचे आभार. नमस्कार. सरांनी आज उत्तम आपले विचार मांडले आणि पुस्तकं का वाचावी या संदर्भात अतिशय उत्तम विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. आणि त्यातल्या तर मला त्यांचं एक वाक्य अतिशय आवडलं, ते म्हणजे मनाची मशागत करण्यासाठी पुस्तकं आवश्यक असतात. तर असे उत्कृष्ट वक्ते आज आपल्याला लाभले होते. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त हा कार्यक्रम आपण सादर केला. आपल्याला असे उत्कृष्ट लेखक आणि वक्ते लाभले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ग्रंथालयासाठी तुम्हाला वाचनासाठी काही पुस्तकं दिलेली आहेत, तर त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानते.
हायस्कूलच्या माननीय मुख्याध्यापिका माननीय शोभा कांबळे मॅडम यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या ज्युनियर कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख तसेच आपल्या संस्थेच्या आचरण सेविका माननीय बोलताई मॅडम या पण कार्यक्रमासोबत उपलब्ध झाल्या त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य श्री गायकवाड सर यांचेही आभार. त्याचबरोबर आपल्या या प्रशालेमध्ये उपमुख्याध्यापक श्री माननीय श्री भोळे सर तसेच पर्यवेक्षक चव्हाण सर यांचेही आभार. त्याचबरोबर आपला हा सगळा कार्यक्रम हा रेकॉर्डिंग झालेला आहे विद्यार्थ्यांमुळे आणि हे रेकॉर्डिंग करण्याचं काम आपल्याच प्रशालेच्या एक शिक्षिका माननीय प्रणय मॅडम यांनी केलेलं आहे तर त्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर असे उत्तम लेखक जे आपल्याला आज लाभले किंवा अनेक वर्ष गेले हा उपक्रम चाललेला आहे आणि हे लेखक आपल्याला भेटतायत प्रत्यक्ष बोलतायत आणि त्याचं सगळं हे कोणाच्या सहकार्याने तर आपल्या या ग्रंथालयाच्या मॅडम ज्या आहे माननीय शोभा बोरडोळे मॅडम आणि भोळे मॅडम यांच्यामुळे हे आपल्याला लाभलेले आहेत तर त्यांचेही मी प्रशासनातर्फे आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सगळ्या सहकारी शिक्षिका तसेच ही पूर्ण व्यवस्था करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्या सगळ्यांचेही आभार मानते आणि हे कार्यक्रम संपन्न झाला.